श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूर आणि परिसरातील संगणक क्षेत्रामधील अग्रगण्य असणारे असे आमचे सन्मित्र राजेश विभूते सर यांच्याशी. विभूते सर, संगणक क्षेत्राशी आपली ही चर्चा सुरू आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा आपण अनुभव घेतो आहोत. मग याविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे? आणि त्याचबरोबर आपण पंढरपूरसारख्या ठिकाणी राहतो, वास्तव्य करतो, शिक्षण देतो आपण. मग स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी संगणक शिक्षण किंवा अलीकडचं नवीन शिक्षण कसं उपयोगी ठरलं असं तुम्हाला वाटतं? रवीजी, खरं सांगायचं म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्स असेल, हे या सध्याच्या काळातील तंत्रज्ञानातील खूप मोठी क्रांती आहे. आणि या बाबतीत माझा दृष्टिकोन एकदम सकारात्मक आहे. अनेक जण म्हणतात की AI मुळे नोकऱ्या जातील, पण मला वाटतं AI मुळे जुन्या नोकऱ्या जातील आणि नवीन संधी निर्माण होतील. फरक एवढाच आहे की ज्यांनी या नवीन टेक्नॉलॉजीसोबत, या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतलं ते पुढे जातील, आणि ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं ते आपसुकच मागे राहतील. तर त्यामुळे AI हे काय भीती बाळगण्याचं साधन नसून माझ्या दृष्टीवर ती एक नवीन शिकण्याची तुम्हाला संधी आहे. त्यामुळे आमच्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही अगदी गेल्या वर्षीपासूनच हे जे काही AIच्या नवीन नवीन संकल्पना आहेत, म्हणजे याच्यामध्ये ChatGPT असेल, गुगल जेमिनी असेल, कॅनवा असेल, डिप्सिक असेल, ग्रुक असेल, फ्लो असेल, यासारखे वेगळे AIचे मॉड्यूल्स आम्ही आमच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवायला सुरुवात केली. कारण आमचं विजन स्पष्ट आहे. पंढरपूर परिसरातील आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, हे जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा डिजिटल कौशल्यांनी त्याला सक्षम बनवून त्यांना रोजगारक्षम बनवणं हे आमचं सगळ्यात महत्त्वाचं विजन आहे. तर या क्षेत्रापासून आपण जास्त वेळ लांब राहू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ते स्वीकारलं पण पाहिजे. ते स्वीकारलंही पाहिजे. आता स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीबद्दल सांगायचं झालं तर संगणक शिक्षण हे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी एक खूप चांगल्या प्रकारचं साधन आहे. आज पंढरपूर परिसरामधले जे काही छोटे छोटे उद्योजक असतील, व्यापारी असतील, यांनी जर त्यांना टॅली असेल, डिजिटल पेमेंट असेल, ऑनलाईन मार्केटिंग असेल, यासारखं जर तंत्रज्ञान ते शिकले तर त्यांचा व्यवसाय ते आणखी जास्त जोमाने किंवा कार्यक्षमते पद्धतीने ते चालवू शकतात, आणि त्यातूनच स्थानिक पातळीवर रोजगार आणि उत्पन्न वाढतं. दुसरी गोष्ट, तरुणांनी जर डिजिटल कंटेंट क्रिएशन असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, यासारख्या जर नवीन तंत्रज्ञान जर ते विद्यार्थी शिकले तर त्यास घर बसल्या फ्रीलान्सिंग सारखे स्वयंरोजगाराचे उद्योग करू शकतात, ज्यामुळे त्यांना भरपूर मोठ्या संधी आहेत. तर त्यामुळं AI असेल की हे जे काही नवीन येणारे जे काही तंत्रज्ञान आहे, तर माझ्या दृष्टिकोनातून एक व्यवसायाचं किंवा आपण म्हणूया की भविष्यातील तुमच्या प्रगतीचे खूप मोठं एक प्रवेशद्वार आहे असं म्हणता येईल. त्यामुळे आपण याच्यापासून लांब राहता कामा नये. आपण या तंत्रज्ञानाला जेवढं जवळ कराल तेवढं तुमचं दैनंदिन जे काही जीवन आहे ते अधिक सुखकर होणार आहे, मला असं वाटतं. म्हणजे AI असेल, डाटा सायन्स असेल किंवा संगणकामध्ये जे नवीन व्हर्जन येत आहे ते स्वीकारलं पाहिजे. त्याचा भाव न करता ते स्वीकारलं पाहिजे, त्याच्याशी जुळून घेतलं पाहिजे. अगदी अगदी अगदी. आणि त्या माध्यमातून ज्या नवनवीन संधी आहेत त्या संधीचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. अगदी. खूप छान सर, खूप महत्त्वाची माहिती आहे. कारण AI विषयी आता समाजामध्ये गैरसमज आहे की AI मुळे नोकऱ्या जातील, परंतु AIच्या माध्यमातूनच आपल्याला जरी जुन्या नोकऱ्या गेल्या किंवा कमी झाल्या तर नवनवीन संधी आपल्याला निर्माण होणार आहेत.
हे आपण सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जे लोक अपडेट होतील ते नक्कीच पुढे राहतील. जातील. त्यांना कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही. खूप छान सर, खूप छान वाटले. धन्यवाद. तुम्हाला फिटनेस हवा, मजा हवी आणि एनर्जीही, तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम. इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट, हलके आणि मजबूत रॅकेट्स, उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स, टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये. वैशिष्ट्ये: ॲल्युमिनियम फ्रेम, परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन, नॉन स्लिप ग्रिप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ, पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले. तुमच्या खेळात आणा वेग, ताकद आणि स्मार्टनेस.